मीटर में 247 आ रहा ना। हाँ, ये कितना है? 247। 247। उतना वोल्टेज कितना रहना चाहिए वैसे? 50 तक के चल सकता हाँ, है। 50। यहाँ पे भी कितना है? 257 कि 247? अच्छा, ओके। तो यानी ये यहाँ पे भी इश्यू नाही. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम जय महाकाली. आणि आज बऱ्याच दिवसाने व्हिडिओ येत आहे, त्याचं कारण तुम्हाला सांगते. 1-2 व्हिडिओ मी बनवून ठेवलेले होते, पण ते मी अपलोड नाही करू शकली कारण आमच्या इथे लाईटचा खूप मोठा प्रॉब्लेम आलेला आहे. म्हणजे ना, लाईटचा प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा आम्ही मोबाईलची बॅटरी चार्ज करायला जातो, मोबाईल चार्जिंगला ठेवतो, तर तेव्हा मोबाईलमध्ये हे दाखवत आहे हाय व्होल्टेजमुळे तुमचा मोबाईल चार्ज होऊ शकत नाही असं दाखवत आहे. तर आता हे माझ्यासाठी नवीन होतं कारण मी कधीच हा प्रॉब्लेम म्हणजे बघितला नाही. तर इथे आल्यापासून ना 1 महिन्यापासून हाच प्रॉब्लेम आम्हाला येत होता. तर तुम्हाला सांगते, मी 2-3 वेळा गेली मोबाईलच्या दुकानामध्ये. तिथे जाऊन मी चेक केलं, ॲडॅप्टर आणि वायरची पिन असते ना, ती सगळं मी चेंज करून बघितलं. खूप साऱ्या गोष्टी म्हणजे करून बघितल्या. म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये दुसरा तर काही इश्यू नाही ना, ते पण मी सगळं म्हणजे चेक करून बघितलं, पण काही इश्यू नव्हता. आणि आताच मी हाय व्होल्टेज आहे की नॉर्मल व्होल्टेज आहे ते मी आता इलेक्ट्रिशियन आलेला होता, तर तिथे मी त्यांच्या थ्रू म्हणजे चेक करून बघितलेलं आहे. आणि दुसरं सांगते तुम्हाला, ते तर निघालं नाही, हाय व्होल्टेज नाही आहे, 247 असं आहे असं त्यांचं म्हणणं होतं. पण सगळ्यात जास्त माहिती आहे अर्थिंगच नाही आहे इथे. तर अर्थिंगचा इश्यू आहे. तर आज ते येणार आहेत अर्थिंगचं काम करून देण्यासाठी. तर ते काही मी तुम्हाला दाखवणार नाही आहे व्हिडिओमध्ये, कारण ते सगळं खाली असतं, जे मीटर असतं ना तिथे करणार आहे. तर त्याच्यामुळे काय झालं तुम्हाला सांगते, इतके दिवस आम्ही हा प्रॉब्लेम फेस करत होतो. मोबाईलची बॅटरीच होत नव्हती. जो काही प्रॉब्लेम चालू होता त्याच्यामुळे मोबाईलची बॅटरीच होत नव्हती. त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ अपलोड करू शकली नाही. कसं तरी आम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकत होतो. म्हणजे बॅटरी अजिबातच होत नव्हती. म्हणजे तुम्हाला सांगते, 4-5% बॅटरी व्हायला ना तास 2-2 तास लागत होते. हा इश्यू होत होता. तर कसं तरी आम्ही बघा काल एक पिन आणलेली आहे आणि त्याच्या थ्रू आता आम्ही करत आहे. कारण कोणतेच मोबाईल आमचे होत नव्हते, म्हणजे चार्ज होत नव्हते. तर त्याच्यामुळे का नाही व्हिडिओ टाकायला खूप वेळ होत होता. आणि आम्ही शूट घेतलेलं होतं, पण ते काही व्हिडिओ आता आम्ही टाकले नाही. गणपती बाप्पाला गेलो होतो आम्ही, गणपती बाप्पाचा बड्डे होता त्याच्यासाठी आम्ही गेलो होतो. तर ते कोणतेच व्हिडिओ टाकू नाही शकली. कसं तरी आम्ही शॉर्ट टाकलेला होता बघा. तर त्याच्यासाठी पण ना वेळ लागतो. आणि आजकाल ना लवकर अपलोड नाही होत. शॉर्ट तर लवकर अपलोड व्हायचे, पण आता शॉर्टला पण वेळ लागतो आजकाल. आणि ते नेटवर्क इश्यू पण आहेच म्हणा, नाही का. तर काही ना काही इश्यू असतातच, त्याच्यामुळे माझा व्हिडिओ यायला लेट होत आहे. आणि एका ताईने मला कमेंट केली होती की ताई तू व्हिडिओ टाकत जा रोज, असं तसं. पण आता काय करू, आता माझा हा जो प्रॉब्लेम आहे ना तो आहे, तो ठीक केल्याशिवाय तर मी काहीच नाही करू शकत ना, नाही का. आणि 2-3 ताईंच्या मला कमेंट होत्या, ताई तू जे स्वेटर घेतले, तर आता ते स्वेटर ना तुम्हाला सांगते, आता तर उन्हाळा येत आहे, स्वेटरची गरजच नाही आहे म्हणा. तुम्हाला सांगते, ते काही मी ऑनलाईन नाही मागवले स्वेटर. हल्दीराम तुम्हाला माहीत असेल, इतवारीतलं, जे कोणी नागपूरचे असतील तर इतवारीमध्ये बसून बोलते म्हटलं. तर आमच्या इथे ना तुम्हाला सांगते, इतवारी एक मार्केट आहे, तिथे हल्दीराम आहे, त्याच्या अपोजिटमध्ये ना एक छोटंसं दुकान आहे. तिथून मी स्वेटर घेतलेलं आहे खूप कमी प्राईजमध्ये. म्हणजे तुम्हाला विश्वास नाही बसणार की मी जो पिंकवाला घातला आहे ना, तो गणपती बाप्पा च्या दर्शनाला गेलो होतो बघा आम्ही, गणपती बाप्पाच्या बड्डे दिवशी. तो जो पिंक कलरचा घातलेला आहे, त्याच्यावरती रेड कलरचे फ्लावर्स आहेत बघा, तो 150 रुपयाचा आहे. तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण तो 150 रुपयाचा आहे. बाकीचे जे स्वेटर घेतले ना आम्ही, ऋतुजाचा, दुसरा एक पिंक माझा आणि कोमलचा एक रेड कलरचा, हे सगळे माहिती आहे का 250वाले आहेत. तर आम्ही ना म्हणजे त्यांच्याकडून असं केलं की आम्ही 900मध्ये एवढे सगळे स्वेटर घेतो, असं आम्ही केलं, विचार करा. आणि झुडिओमध्ये आम्ही गेलो होतो ना, तो झुडिओमध्ये एकच माहिती आहे तुम्हाला 1200 कितीच होते अजून का, 700, 800, 1200. हां, झुडिओमध्ये महाग होते. पण माहिती आहे का क्वालिटीच नव्हती झुडिओमध्ये. आपण खूप झुडिओ माझी मुलगी तर म्हणे तू घेणारच नाही म्हणे तिथले बघून. प्राईसच्या अकॉर्डिंग माहिती आहे का तुम्हाला
झुडिओमध्ये ना बिलकुल म्हणजे क्वालिटी नाही आहे. आणि डीमार्टमध्ये पण तुम्हाला सांगते, आता टी शर्टने का मी वैतागली आहे. टी शर्ट एकदा दोनदा धुतले ना कलर निघून जातात. तर मी काही ऑप्शन दुसरा पाहत आहे. आता मला असं वाटत होतं चला स्वस्तात मिळते, 99मध्ये मिळतात, 129मध्ये मिळतात, किंवा हॉट पॅन्ट पण मिळतात, किंवा लाँग पॅन्ट पण मिळतात. पण लाँग पॅन्ट महाग असतात डीमार्टमध्ये, तुम्हाला सांगते. एकच 300-500चे असे असतात. आणि बाहेर पण घ्यायला गेलं ना ऑनलाईन वगैरे तर कापड काही चांगलं मिळत नाही. तर आता आम्हाला काही ऑप्शन नव्हता म्हणून मी ते मार्केटमधून घेतले. आणि जे काही मी 3 पॅन्टा घेतल्या ना त्या मी हिवाळ्याच्या दृष्टीने घेतल्या. उन्हाळ्यात घालू शकत नाही ते. पावसाळ्यात घालू शकाल तुम्ही आणि तुम्ही हिवाळ्यात पण घालू शकाल. छान आहे म्हणजे क्वालिटी. कसं आहे, खूप महाग घेऊन पण क्वालिटी तेवढ्या मिळत नाही चांगल्या, नाही का. तर त्यापेक्षा स्वस्तात मस्त आम्ही ॲडजस्ट केलं कसं तरी. आणि स्वेटरची लिंक मी देऊ शकत नाही, सॉरी, कारण तुम्हाला माहीत आहे मी ऑफलाईन घेतलेलं आहे. आणि अजून काही शॉपिंग आता मी अजून काही घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते. तर हे बघा, मी घरासाठी हे मागवलेलं आहे. हे मी ऑनलाईनच मागवलेलं आहे. तर खोल बरं ऋतू. आणि हे चिकटवण्यासाठी आहे बरं का, म्हणजे काय म्हणतात त्याला, माझ्याकडे हे नव्हतं. इलेक्ट्रिशियनला म्हटलं होतं मी की आम्हाला खिळे वगैरे ठोकून द्या, मग असे बॉक्स, मग काय आपले बॉक्स तिथेच राहून जातात किरायाच्या घरामध्ये, नाही का. तर त्यापेक्षा नाही का मी असं मागवलं. हे चिकटवण्यासाठी आहे त्याला. आणि किती मिळाले ते आपल्याला? 6 मिळाले असतील ना. हे 6 मिळाले. हे साबण ठेवण्यासाठी बघा मिळालेले आहे. हे 2 आणि हे आपल्याला कितीमध्ये पडलं हे? 159. हां, तर हे 159मध्ये आम्हाला पडलेलं आहे. आणि जर तुम्हाला म्हणजे दुसरीकडे तुम्ही कुठे शिफ्ट होणार असाल तर हे तुम्ही काढून घेऊन जाऊ शकता आपलं, नाही का. तर ही जी वस्तू आहे ना रफ अँड टफ आहे. आणि मी ही आता बाथरूमसाठी मागवलेली आहे. कारण साबण ठेवायचे असतात, तुम्हाला सांगते. साबण, शॅम्पू, आपले जे काही असतात ना बॉटल्स वगैरे, तेवढं काय आम्ही जास्त वापरत नाही प्रोडक्ट बरं का. तर पण जेवढं पण आहे ते ठेवण्यासाठी आता बाथरूममध्ये ना जागाच नाही आहे आमच्याकडे. आधी तरी कुणीतरी जे आधीचे जुने होते ना किरायदार, त्यांनी ते केलेलं होतं बॉक्स वगैरे, तर आम्हाला तेवढी गरज नाही पडली. आता आम्हाला इतका इश्यू येतो. आणि एक मी माहिती आहे बाथरूममध्ये लावणार आहे आणि एक मी किचनमध्ये लावणार आहे. तर किचनमध्ये कसं आपल्याला साबण वगैरे सगळं ठेवायला जरुरी असतं ना तिथे, घासणी वगैरे सगळं लिक्विड असतं आपलं. तर त्याच्यासाठी मी हे मागवलेलं आहे. 159मध्ये पडलं ना आपल्याला. तर असं मी स्वस्तात मस्त काही ना काही आपलं थोडंसं घरासाठी घेत असते. आणि खूप कमी शॉपिंग असते माझी. किरायाच्या घरात राहतो आपण, तर किरायाच्या घरामध्ये एवढं सगळं सामान घेऊन नाही होणार आहे. मीच माझं फ्रीज विकला, तुम्हाला सांगते, टी व्हीचं शोकेस विकलं, 2 अलमाऱ्या विकल्या. ह्याच्यासाठी विकलं की ते शिफ्टिंगमध्ये ना पूर्ण टोटली सामान माझं खराब होऊन जात होतं. आणि इकडून तिकडे ने-आण करण्यासाठी मग पैसे पण खूप लागतात, म्हणून मी काही सामान ठेवलं पण नाही. सामान खराब पण होत आलं होतं बरंचसं. आता तुम्हाला माहीतच आहे आमची कपडे ठेवायची प्रॉब्लेम होत आहे. पण कसं आहे, काही दिवसच राहायचं आहे ना नागपूरमध्ये, काही खूप वर्ष तर राहायचं नाही आहे, म्हणून मी काही सामान घेत नाही आहे. उगीच कशाला आपले, तुम्हाला माहीतच आहे आधीच मनी प्रॉब्लेम आहे. जे आपले प्रॉब्लेम आहे ते आधी सॉल्व करायला पाहिजे, नाही का. बाकीचं कशाला हे करत बसायचं आहे. आणि खूप गरजेचं होतं म्हणून मी हे मागवलं. आता बघ, इतके वर्ष झाले मी ॲडजस्ट करत होतो. खाली आपण साबण ठेवतो ना, तर त्याला पाणी वगैरे लागतं, तो म्हणजे हे होतो, फुगून जातो पाण्यामुळे आणि वाया जातो. त्यापेक्षा म्हणलं चला हे सेफ राहील. आणि हँगर पण आलता. हां, ह्याच्यासोबत एक कपड्यांचं हँगर पण आलेलं आहे. ते पण मी मागवलेलं आहे. कुठे ठेवलं ते माहिती नाही, असेल इथेच. हां. आणि हे बरेच दिवस झालं मागवून, पण ना मी तुम्हाला दाखवू नाही शकली. म्हणलं तुम्हाला आधी दाखवते आणि मग मी याला लावेल. पण कसं आहे ना की मी व्हिडिओच नव्हती बनवू शकत, कारण व्हिडिओ 1-2 जे बनवून ठेवले होते ते पण मी अपलोड नाही करू शकले. तुम्हाला माहीतच आहे, आता मी सांगितलं व्हिडिओमध्ये. तसं आहे, काही ना काही इश्यू येत असतात किरायाचं घर म्हटलं की. तर आता अर्थिंगचा प्रॉब्लेम आहे असं माहीत पडलेलं आहे. तर ते अर्थिंगचं काम करून देण्यासाठी येणार आहेत. तर एक बरं झालं ते मी चेक करायला बोलवलं. आपण कूलर लावतो, काय लावतो, तर आपल्याला अर्थिंग तर खूप जरुरी आहे. तुम्हाला सांगते, आणि कमेंट होती, मी भोगीची भाजी टाकली होती, त्या दिवशीची कमेंट होती की आम्ही सगळेच भोगीची भाजी बनवतो, त्यात काही नवीन आहे. तर बघा, माझ्या काही सबस्क्रायबर ताई आहेत ज्यांनी मला मदत पण केली बघा ऑपरेशनच्या वेळेला. त्यांनी पण म्हटलं होतं छान रेसिपी टाकत जा ताई, तर मी बघत जाईल, मला आवडतात, किंवा त्यांना ट्राय करायचे असतील, ठीक आहे. तर काही लोकांना प्रॉब्लेम आहे की रेसिपी कशाला टाकली, आम्ही तर सगळे टाकतो, सगळेच टाकतात. आता जे यूट्यूबर आहेत
हे व्लॉगिंग चॅनल आहे. तर डेली रुटीन लाईफमध्ये तुम्ही काय करता ते तुम्ही टाकता नाही का. मी तर डेली व्लॉग नाही टाकू शकत आहे, काही ना काही इश्यू येतातच. पण आता जे काही मी स्पेशल बनवते ते मी शेअर करते. तर जर कुणाला आता इश्यू येत असेल त्याच्यामध्ये तर नाही बघायला पाहिजे माझ्या मते नाही का. आणि मला एक कमेंट बघा, तुळजापूरला मी जेव्हा गेली होती ना, एक नाही खूप कमेंट आल्या होत्या मला की तू साडी का नाही घातली. तर तिथे आता तुळजापूर मंदिरामध्ये ना असं काही नाही आहे की तुम्ही साडी घाला, वेस्टर्न घाला किंवा ड्रेस घाला, काही इश्यू नाही आहे. तिथले तुम्हाला कुणीच लोक अडवणार नाहीत. तुम्ही स्किन रिव्हिलिंग नाही घालायला पाहिजे, स्लीवलेस आहे ना. हां, स्लीवलेस वगैरे घालायला मनाई आहे वाटते, तेवढं काही आम्हाला माहीत नाही. आणि आम्हाला आधीच माहीत होतं, आम्ही आधीच व्हिडिओ बघितलेले होते. बहुतेक व्हिडिओ असा नकळत आलेला होता फीडमध्ये की ड्रेस नाही घालून जाऊ शकत, असं काहीतरी एक व्हिडिओ आला होता आपल्या फीडमध्ये. तुला आठवते का, आपण बघत होतो तुळजापूरला जायच्या आधी. तर ना आम्ही फर्स्ट टाईम गेलो होतो. तर तुळजापूर कसं आहे काय तिथलं सगळी माहिती घेताना स्कर्ट स्लीवलेस. हां असं नाही घालून जायचं, तर फुल कपडे तुम्ही घालून जाऊ शकता. आणि मी ते का म्हणजे तुम्हाला सांगते ते का घालून गेली, कारण माझ्याकडे साड्या तर आहे, मग पेटीकोट घ्यावं लागेल, मग मला ब्लाऊज शिवावं लागेल. तर त्यात पैसे वेस्ट करण्यापेक्षा मी विचार केला की मी पॅन्ट घेते जे मी डेली वापरू शकेल. मी शूटला पण कधी जाईल तर मी ते वापरू शकेल. टी शर्ट तर मी घालतेच, कॅज्युअल कपडे तर मी घालतेच, बाहेर जाताना पण घरी पण वापरते. तर ते मला कम्फर्टेबल होईल म्हणून मी घेतले. मला माझ्या पैशांचाही विचार करावा लागतो ना, म्हणजे नको त्या गोष्टीमध्ये पैसे वेस्ट करून कसं चालेल. कारण जे माझे ब्लाऊज आहे ते आधीचे ना, ते 1-2 जे ब्लाऊज आहे माझ्याकडे खूप टाईट होत आहेत मला. आता माझं वजन वाढलेलं आहे ऑपरेशन झाल्यापासून, तुम्हाला माहीतच आहे. तर त्याच्यामुळे ना ते मला बसतही नव्हते. ते एकदम आधीच्या काळातले आहेत, तर ते मला आता बसणार पण नाही, फिटिंग पण नाही होणार. म्हणून मी ते साडी घालायचा बेत रद्दच केला की आपण ज्याच्यामध्ये कम्फर्टेबल आहे. आणि फुल कपडे घालून गेली होती त्यामुळे काही इश्यू नाही, मला काही कोणी बोललं पण नाही तिथे नाही का. तर असं आहे, साडी घालणं काही जरुरी नाही आहे. काय म्हटली? हां, खूप लोक आले होते तिथे ड्रेस घालून किंवा टी शर्ट घालून, हे आलेले होते लोक तिथे काहीच असं इश्यू नाही की तुम्हाला काही म्हणतील की नाही बाबा साडीच घातली पाहिजे, असं काही जरुरी नाही आहे. देव पण नाही म्हणत, देवाला हे वाटतं की तुम्ही आमच्या दर्शनाला या नाही का. इतके अडथळे येत होते, दर्शनाला या साडी घालूनच आलं पाहिजे असं काही नाही आहे तिथे. तर सो हे पण मला सांगायचं होतं मागच्या वेळेला पण. ऑपरेशन नंतर तू साडीत कम्फर्टेबल पण नसती ना, हां, ट्रॅव्हलिंग पण करायची. ट्रॅव्हल करायचं होतं ना. नाही तिथे त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही मंदिरात गेले तर का नाही घालून घेतलं म्हणजे गेले तर तुमचं बरोबर आहे, साडी घालून जायला पाहिजे. मलाही साडी खूप आवडते, पण सध्या मी तेवढी इतकी लट्ट आहे आणि पैसे कशाला वेस्ट करा नाही का. तुम्ही सांगा, आता तुम्हाला माहीतच आहे सगळ्यांना पैशांची प्रॉब्लेम आहे. जेवढे काही माझे यूट्यूबच्या ह्याच्यातून पैसे आले होते त्याच्यात मला सगळं मॅनेज करायचं होतं आणि एक एक गोष्ट मी विचार करून घेते. उगीच कुठे मी पैसे वेस्ट नाही करू शकत. एकदा साडी घालतेस परत कामात नसते. हां, आता ते बघा, ती माझ्या बहिणीच्या लग्नाच्या वेळेला ती मी साडी एक हे केलेली होती. आता ती बऱ्याच वेळा मुलांनी वापरून झाली आहे. म्हणजे बऱ्याच वेळा ती कोमल पण कुठे जायची गॅदरिंगमध्ये वगैरे तिथे घालून जायची, टीचर डेला घालून जायची, अशी बऱ्याच वेळा ती वापरून झाली आहे. मग तीच मी घालून कशाला जाऊ. मग ती ड्रॅकलिंगला टाकली. सपोज ड्रॅकलिंगला मी आधी टाकून ती मी वेअर केली असती तरी पण ड्रॅकलिंगला पण पैसे लागले असते आणि उगीच पैसे वाया नाही का. म्हणून मी म्हटलं जाऊ दे, काही थोडा इश्यू नाही, काही प्रॉब्लेम नाही आला मला साडी नाही घातली तरी. तुमचं म्हणणं बरोबर आहे, साडी घालून जायला पाहिजे, मंदिरात वगैरे छान वाटतं. किंवा पंजाबी ड्रेस तरी ॲटलिस्ट. पण पंजाबी ड्रेस होते ना ते माझे, तुम्हाला सांगते, जे मला निवेदिता ताईंनी 2 ड्रेस दिले होते किंवा अजून दुसरे, ते जुने म्हणजे आधीचे माझे जुने आहेत. तर माझी इच्छा नव्हती की मी काही जुनं घालून जावं तिथं. आणि आता जे नवीन होते माझ्याकडे 1-2 कुर्त्या, त्या पण मला बसत नव्हत्या. कारण तुम्हाला माहीतच नाही माझं वजन खूप वाढलेलं आहे, तर ते मला फिटिंगला पण होत नव्हतं. पोट वगैरे असं खूप दिसत होतं, माझं पोट पण खूप वाढलेलं आहे. तर आता मी वजन म्हणजे कसं आहे, मधात मी जात होती वॉकिंगला वगैरे, पण नंतर माझं राहून गेलं कारण मला रूमचं पडलेलं होतं. मग तिथून तुळजापूरहून आली तर कामं चालूच आहे माझ्या मागे काही ना काही. मग आता घरातलं सगळं कसं तरी हळूहळू करत आहे. आणि तुम्हाला सांगते तर ऑपरेशन नंतर कसं एकदम माणूस असं एकदम ताजं टवटवीत झालं आहे, एकदम हेल्दी झालं आहे, एकदम स्ट्रॉंग झालं आहे असं नाही आहे ना, वेळ लागेल त्याला. मग माझी मुलं म्हणे तू एवढं स्ट्रेस नको घेऊ, वजन वाढते तर ठीक आहे, सध्या नॉर्मल राहा, तू हळूहळू वजन कमी कर, एवढं काही स्ट्रेस नको घेऊ. डॉक्टरांनी पण म्हटलं, आता जो ऑपरेशन झालं आहे तर डॉक्टर पण म्हणे नको एवढं स्ट्रेस घ्या तुम्ही. कारण माझं वजन वाढलं ना तर अजून माझे पाय वगैरे पण मग दुखायला चालू होतात. म्हणून मग मी ते
वजन थोडंसं कमी करायच्या याच्यामध्ये होती. पण ठीक आहे, आता करेल मी, नंतर करेल वजन कमी. आता माहीत नाही कधीपासून स्टार्ट करते, पण मला आता करायचं आहे ना. आता उन्हाळा पण लागत आहे नाही का. आता उन्हाळ्यामध्ये संध्याकाळी जात जाईल थोडंसं वॉकिंग करायला मी. सकाळी तर कसं आहे तुम्हाला माहीतच आहे, सकाळी एकदम सकाळी गेलं तर ठीक, नाही तर लगेच सूर्य उगवतो आणि लगेच मग ऊन यायला चालू होतं. आणि सकाळची आपली चहा नाश्ता स्वयंपाकाची घाई असते. सकाळी मी जाऊच नाही शकत. इतकी वर्ष तुम्हाला सांगते, मुलं स्कूलला जायची ना, सकाळी डब्याची घाई असायची तर मी जाऊच शकत नव्हती. जे काही आहे ते मी संध्याकाळी करायची. आता संध्याकाळी जात जाईल मी, वजन कमी करेल. तर सो आता असं आहे, काही ना काही इश्यू येतातच नाही का. त्याच्यामुळे मी व्हिडिओ पण टाकू शकत नव्हती. तर आता बघेल जसं असं जमते तसं टाकेल. डेली तर ब्लॉग मी टाकू नाही शकत, कारण कसं आहे डेली रुटीनमध्ये काय असतं ना तेवढं आपल्या लाईफमध्ये. नवीन काही इंटरेस्टिंग असेल तरच आपण टाकू. उगीच आपलं काहीतरी टाकत बसायचं हे पण मला बरोबर नाही वाटत. आणि हां, मला काहीतरी कमेंट आली होती डार्क सर्कलबद्दल. तर तुम्हाला सांगते, डार्क सर्कल जेव्हा मी माझं ब्लड खूप कमी झालं होतं त्याच्यामुळे मला डार्क सर्कल आले होते. खूप भयंकर आजारी असल्यामुळे ते रक्त कमी असल्यामुळे आता आहे थोडे अजून आहे. तर कसं आहे ना, मी त्याच्यावर कन्सिलर लावत आहे. ठीक आहे, माझे डार्क सर्कल आहेत अजून, पण मी ते लपवण्यासाठी कन्सिलर लावते. आणि जे मी मेडिसिन घेत आहे तुम्हाला सांगते, मी घरगुती पॅक पण करत आहे. आणि मी म्हणजे औषध जे डॉक्टरांनी दिलं मला ते ह्याच्यासाठी दिलं की तुमचं रक्त वाढावं, तुमचं डाएट व्यवस्थित व्हावं. तर त्याच्यामुळे मला डार्क सर्कल माझे थोडे कमी झालेले आहे. प्लस मी कन्सिलर लावते. आणि राहिली मुलांची गोष्ट, तर तुम्हाला सांगते की भयंकर टेन्शन. कोमलला चष्मा आहे, तर कोमलला चष्मा नाही का बरेच दिवस झाले मी बनवलेला नव्हता. तुम्हाला माहिती आहे की मी इतके दिवस सगळं आमचं चालू होतं प्रॉब्लेम्स. तर मी आता तिला चष्मा पण बनवला, तिला डोळ्यांसाठी औषधं पण घेतले. तर तिला आता खूप फरक पडलेला आहे. म्हणजे ना ती पण कन्सिलर लावतेच, पण जे आम्ही औषधं घेत आहे ना त्या औषधामुळेच आमचे डार्क सर्कल कमी झालेले आहे. आता एका ताईला म्हणजे ताई वाट बघत होत्या, डार्क सर्कलसाठी काहीतरी उपाय हवा होता. पण ताई तुम्ही ना प्लीज डॉक्टरांकडे जा. तुमचं डाएट कसं आहे, तुमची प्रकृती कशी, म्हणजे एक तर आयुर्वेदिककडे तुम्ही जाऊ शकता. वात पित्त कफ असतं तर तिथे पण तुम्ही आयुर्वेदिकमध्ये जाऊ शकता. तिथे पण चांगली ट्रीटमेंट मिळेल तुम्हाला. आता आमचा जो काही प्रॉब्लेम होता, मुलं खूप टेन्शन घेत होते, खूप असे भयंकर कोमलने आणि ऋतुजाने टेन्शन घेतलं. ते अजून गेलेले नाही आहेत, खूप आहेत. आम्ही कन्सिलरने लपवतो ते. आणि आता कोमल चष्मा घालायला लागलेली आहे, तर कोमलचे पण चष्मा घालण्याने हे झालेले आहे, थोडेसे असे कमी झालेले आहेत. आणि प्लस ते आता माझं ऑपरेशन झालं तेव्हापासून ते एकदम नॉर्मल झाल्या. तर त्याच्यामुळे काय झालं, नॉर्मल झाल्यामुळे ते डार्क सर्कल कमी झाले. स्ट्रेस कमी झाला. हां, स्ट्रेस कमी झाला ना. तर स्ट्रेस कमी झाल्यामुळे तुम्हाला माहिती आहे का, कोमल आणि ऋतुजाचे डार्क सर्कल ना पटकन येतात आणि पटकन ते हे होतात. पण माझे खूप दिवसाचे आहेत. माझे जे आहेत ते माझे आहेतच. ते तुम्हाला आता कॅमेऱ्यामध्ये तेवढे दिसत नसतील, पण तुम्ही बघाल ना आहेतच बघा. तरी आता माझी स्किन बऱ्यापैकी आता ठीक झालेली आहे. जे काही मी डाएट वगैरे घेत आहे ना त्याच्यामुळे आता बरेच म्हणजे झालेले आहे. आणि प्लस मी कन्सिलर लावतेच. एका ताईंनी मला म्हटलेलं होतं की त्यांच्या बहिणीला पण सेम प्रॉब्लेम आहे ऋतुजासारखा. तर ताई तुम्हाला मी डॉक्टर पण सजेस्ट करेल, सगळं करेल. तुम्ही मला इन्स्टावरती कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा. मी तिथे सांगेल तुम्हाला डिटेलमध्ये, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल ना. तर म्हणून मी हा व्हिडिओ इथेच एंड करणार आहे. तर तुम्ही मला इन्स्टाला कॉन्टॅक्ट करा, ठीक आहे, चालेल. तिथे मी तुमच्याशी बोलेल, वाटल्यास कॉलवरती पण बोलेल आणि सगळं डिटेल्स तुम्हाला मी देईल तिथे. मी इथेच एंड करत आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.